गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी या डिसेंबर महिन्यामधील सगळेच व्हिडिओ म्हणजे VHNSCचं प्रोसिडिंग, VHNDचं प्रोसिडिंग, तिन्ही माता बैठकी, किशोरी बैठक या सर्वांचे व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्याचबरोबर यानंतर येणारे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या ज्या काही इतर आशा मैत्रिणी किंवा अंगणवाडी ताई वगैरे असतील त्यांना देखील अशा प्रकारच्या बैठकी वगैरे घ्यावे लागतात व त्याचं प्रोसिडिंगही लिहावं लागतं. तर त्यांना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ, की जो असणार आहे किशोरी बैठक, की जी आपण डिसेंबर 2024मध्ये घेणार आहोत. तर बघा, या बैठकीसाठी सुरुवातीला आपण प्रोसिडिंग लिहिताना दरवेळेस नेहमीप्रमाणे विषय लिहितो. तर विषय या महिन्यामध्ये मी अतिशय खास असा निवडलेला आहे आणि अतिशय उपयुक्त देखील आहे. बघा, किशोरी मुली व हार्मोन्स याविषयी मार्गदर्शन. म्हणजे ज्या आपल्याला प्रश्न पडतो की दरच महिन्याला किशोरींना कुठल्या घटकाची माहिती सांगायची, तर हा देखील टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, वरील विषयास अनुसरून उपस्थित किशोरी मुलींना उपकेंद्र येथे भरवलेल्या किशोरी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. किशोरावस्थेत पाऊल टाकताच मेंदूमधून काही संप्रेरके स्रवू लागतात. मुलींमध्ये इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स निर्माण होतात. या हार्मोन्सद्वारे अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिणाम या मुलींमध्ये घडून येतात. म्हणून अनेक पोषक तत्वे असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे व मानसिक बदलांविषयी योग्य असे मार्गदर्शन किशोरींना मिळणं आवश्यक आहे. व अशा प्रकारचं जे मार्गदर्शन भेटणारे जे काही शिबिरं वगैरे असतात किंवा बैठकी असतात यामध्ये किशोरींना घेऊन जाणं व शरीरात होणाऱ्या अशा शारीरिक व मानसिक बदलास सज्ज करणं आवश्यक आहे, अशी माहिती आशा स्वयंसेविका, ANM व CHO यांनी उपस्थित मुलींना देऊन बैठकीचा समारोप केला. मी हे थोडक्यात लिहिलेलं आहे, परंतु आपण या बैठकीमार्फत ज्या काही किशोरी मुली जमलेल्या आहेत त्यांना त्यांच्या म्हणजे शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे हार्मोन्स वगैरे स्रवू लागतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठले बदल वगैरे घडतात याविषयी व्यवस्थित असं आपण मार्गदर्शन करू शकतो व त्यांच्या जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात त्याबद्दल देखील त्यांना सजग करू शकतो. व कुठल्याही प्रकारचं टेन्शन वगैरे न घेता या मुलींनी या होणाऱ्या बदलाला कसं फेस करायचं याबद्दलचं देखील आपण मार्गदर्शन त्यांना करू शकतो. तसेच हे हार्मोन्स कशाप्रकारे उपयोगी आहेत व यासाठी योग्य आहार वगैरे कशा प्रकारचा आवश्यक आहे हे देखील आपण त्यांना या बैठकीमध्ये सांगू शकतो. तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही या महिन्यामध्ये हा विषय घेऊन बघा किंवा जर तुम्ही ठरवलेला असेल दुसरा विषय तर पुढच्या महिन्यासाठी देखील ह्या किशोरी बैठकीचा हा व्हिडिओ किंवा हा विषय तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.